मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्रात जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्रातले शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुन्हा एकदा संपावरती जाणार आहेत आणि याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुभाष मोरे सर, जे जुन्या पेन्शन योजनाच्या संदर्भातली जी काही सुकाणू समिती आहे त्याचे ते सदस्य देखील आहेत. मोरे सर नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की पुन्हा एकदा तुम्ही जुन्या पेन्शन योजनेबद्दल संपावरती का जाताय? पेन्शन हा सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतरांचा अधिकार आहे आणि यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे. शासनाला 20 मार्च रोजी आम्ही आंदोलन मागे घेताना विनंती केली होती की आपल्या कमिटीचा अहवाल द्या आणि सर्वांना पेन्शन लागू करा. सुकाणू समितीची माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की जुन्या पेन्शनचे सर्व फायदे, आर्थिक सामाजिक सुरक्षितता आम्ही तुम्हाला देऊ. आणि त्यांनी जी कमिटी नेमली त्या कमिटी समोर सुद्धा आम्ही गेलो. 14 ऑगस्टला कमिटीची मुदत संपलेली आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा 2 वेळा मुदतवाढ दिली तरी कमिटी अहवाल द्यायला तयार नाहीये. आमच्या मनात भावना अशी निर्माण झाली की शासन पेन्शन देण्यासाठी टाळाटाळ करत आहे आणि म्हणून शासनाला जागा करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही हे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. आता मला असं वाटतं की 3 महिन्यांची मुदत दिली होती आणि त्या समितीला 6 महिने कंप्लीट झालेले सुद्धा आहेत. सरकार चालढकल का करत आहे? सरकार चालढकल का करत आहे हे कळत नाहीये, पण सरकार सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर यांच्या भावनांशी खेळत आहे अशी आमची भावना निर्माण झालेली आहे. ते सिरियस नाहीये, कारण की जेव्हा 7 दिवसाचा संप झाला तेव्हा शासनाने समोरून आवाहन केलं होतं की संप मागे घ्या, आपण मार्ग काढूया. मार्ग कसा काढता येईल हे समितीसमोर आम्ही मांडलेलं आहे. शासनाला सर्व बाजूने पटवून दिले की जुनी पेन्शन देणं हे शासनाच्या पण फायद्याचं आहे. पण जुनी पेन्शन योजना हवी याच्या मागचं नेमकं कारण काय? कारण तुम्हा आम्हाला माहिती आहे पण सामान्य प्रेक्षकांना याच्याबद्दल माहिती नाही की मागणी आपली जुनी पेन्शन योजनाच पाहिजे अशी का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम करणाऱ्या प्रत्येकाला 1982 नुसार पेन्शन योजना लागू केलेली आहे. या पेन्शन नुसार 35 ते 30 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला उतार वयात जो सन्मान मिळाला पाहिजे, जे आर्थिक आधार मिळायला पाहिजे, तो आधार ही जुनी पेन्शन योजना देते. जुन्या पेन्शन योजनेमध्ये जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतो त्याचा शेवटचा जो पगार असतो त्याच्या 50% रक्कम त्याला पेन्शन म्हणून मिळते आणि त्या पेन्शनच्या रकमेत HRA आणि DA याच्यात वाढ झाल्यानंतर ती वाढ होत जाते, जी रिटायरमेंट नंतर त्याला जगण्यासाठी पुरेशी आहे. आणि म्हणून आम्हाला सन्मान देणारी, आमचं दुसऱ्यावरचं अवलंबित्व कमी करणारी पेन्शन योजना आम्हाला असली पाहिजे अशी आमची भावना आहे. म्हणजे निवृत्तीनंतर सुद्धा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो, त्याचबरोबर सन्मानपूर्वक त्यांचं जीवन त्यांना जगता येतं, म्हणून खरं तर तुमची तशी मागणी आहे. मग जर आपण जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत असू तर न्यू पेन्शन स्कीम जी आहे त्याच्यामध्ये नेमकी खोट काय? 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे शासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर किंवा महामंडळाचे कर्मचारी सेवेत आले त्यांना शासनाने, महाराष्ट्र सरकारने सर्वप्रथम DCPS योजना लावली. ओके. या DCPS योजनेचं नंतर त्यांनी NPS मध्ये कन्व्हर्शन केलं आणि आता जेव्हा या योजनेमध्ये जे लागलेले कर्मचारी आहेत हे सेवानिवृत्त होत आहेत, 17 वर्षाच्या, 15 वर्षाच्या, 14 वर्षाच्या सेवेनंतर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत यांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम 4,300, 5,200 अशा प्रकारची आहे. माझ्या परिचयात मासिक. म्हणजे जर OPS मध्ये म्हणजे ओल्ड पेन्शन मध्ये रिटायर झाला असता तर 40,000 पेन्शन मिळाली असती आणि NPS मध्ये रिटायर झाल्यानंतर मिळणारी पेन्शन 3,200, 4,500 या प्रकारची आहे. माझ्या परिचयाच्या एक शिक्षिका नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या, त्यांची 17 वर्षाची सेवा झाली आणि 17 वर्षाच्या सेवेनंतर त्यांना केवळ 3,300 रुपयाची पेन्शन मिळाली, जे त्यांच्या मासिक ज्या औषधांचा खर्च आहे तो 7,000 आहे. मग अशा प्रकारचे NPS मध्ये किती पेन्शन मिळेल याचा कुठलाही भरोसा नाही, सिक्युरिटी नाहीये. कारण की NPS हे शेअर मार्केटवर आधारित आहे, शेअर मार्केटशी लिंक आहे.
शेअर मार्केटचा त्यावेळी जो भाव असेल त्यानुसार पेन्शन मिळणार आहे. दुसरा तोटा असा आहे की कर्मचारी जेव्हा एनपीएस मध्ये कॉन्ट्रीब्युशन करतो तर त्याला त्या एनपीएस मध्ये भरलेली रक्कम मध्ये कधीच काढता येत नाही. पीएफआरडी ऍक्ट मध्ये ती तरतूद आहे की पैसे परत काढता येत नाही. जेव्हा तुम्ही सेवानिवृत्त होता तेव्हा तुमची जी जमा रक्कम आहे त्यातली 60% रक्कम परत मिळते आणि 40% रक्कम सर्व्हिस प्रोव्हायडरकडे जाते, ते पण प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि ती प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर ठरवतो की मला किती पेन्शन मिळणार आहे. म्हणजे सेवानिवृत्तीनंतर मला पेन्शनची शाश्वती नाही, किती रक्कम मिळणार याची हमी नाही. म्हणून एनपीएस योजना आम्हाला नकोय. आमची एकच मागणी आहे, पीएफआरडी ऍक्ट रद्द करा, एनपीएस रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना सर्वांना समन्यायाने लागू केली पाहिजे. आमच्या प्रेक्षकांसाठी एक महत्वाची गोष्ट की एनपीएस मध्ये सरकारनं काही फंड मॅनेजर नेमलेले आहेत आणि फंड मॅनेजरच्या माध्यमातून खाजगी कंपन्या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात आणि शेअर मार्केटचे जे काही त्या दिवसाचे त्या वर्षातले जे काही हालअहवाल असतील त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. जसं यांनी सांगितलं की ओल्ड पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून मिळते, पण एनपीएस मध्ये त्या काळात जर मार्केट डाऊन असेल तर तुम्हाला 3,000 4,000 अशी सुद्धा पेन्शन बसू शकते. मग सरकार तर असं म्हणतंय की त्यांच्याकडे लोकांचे पगार देण्यासाठीच पैसे नाही, मग पेन्शन देणार कशी? सरकार जर म्हणत असेल त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, हे सरकारचं अपयश आहे. कारण की गेल्या 10 ते 12 वर्षात सरकारच्या विविध खात्यामध्ये शिक्षणामध्ये भरती झालेली नाहीये. एकूण सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 19 लाख होती. आता ही कर्मचारी संख्या 16.5 लाखावर आली आहे. म्हणजे वेतनाचा खर्च कमी झालेला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर होणारा खर्च कमी झालेला आहे. आणि सरकार एका बाजूला सांगतं की आम्ही विकसित राज्य बनत चालले आहोत, आपली अर्थव्यवस्था 3 ट्रिलियनच्या दिशेने चाललेली आहे, आणि मग पेन्शनला द्यायला, पगारला द्यायला जर सरकारकडे पैसे नसतील तर हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे. म्हणजे अर्थव्यवस्था एकीकडे विकसित होत असताना सरकार जर म्हणते की आमच्याकडे पैसे नाही तर हे सरकारचं अपयश आहे असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर ना. सरकारचं विजन असलं पाहिजे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये या राज्यामध्ये लोकसंख्या वाढणार आहे, विकासाची कामं करायची तर मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी लागणार आहेत, त्यांच्या वेतनाचा खर्च काय असलाय, शिक्षणावर किती खर्च होईल, जे रोजगार निर्माण करायचे त्याची काय व्यवस्था असली पाहिजे, याच्यासाठी सामान्य जनतेने राज्यकर्त्यांना तिथे बसवलेलं आहे. आणि जर राज्यकर्ते ते करण्यात अपयशी ठरत असतील तर त्यांनी खुर्ची सोडायला पाहिजे, अन्यथा आम्ही त्यांना घरचा रस्ता दाखवायला कमी राहणार नाही. सरकारी आकडेवारी काय सांगते की सरकारचा किती पैसा हा कर्मचाऱ्यांच्या पगारावरती आणि पेन्शनवरती खर्च होतो? मागच्या काही वर्षामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदावर किंवा अर्थमंत्री या पदावर ज्या सन्माननीय व्यक्ती आहेत यांनी जी वक्तव्य केली आहेत त्याच्यातून समाजामध्ये त्यांनी संभ्रम निर्माण केला. त्यांची वक्तव्य अशी असतात की 88% रक्कम आमची वेतनासाठी जाते, पेन्शनसाठी जाते, त्याच्यामुळे विकास कामाला पैसे उरत नाहीत. पण हे धादांत खोटं आहे. अनेक कमिट्यांच्या बैठकांसमोर हे आम्ही पटवून दिले. दरवर्षी जे आपलं बजेट येतं या बजेटमध्ये जी पायचार्ट येतो याच्यातल्या आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. 24% वेतनावर आणि 11% पेन्शनवर, असा 35% हा सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर यांच्या वेतनावरचा खर्च आहे. मग उरलेला 40% खर्च हा आमदार खासदारांचा खर्च आहे का, किंवा त्यांच्या इतर ज्या कामकाज चालतं किंवा दौरे चालतात, मानधनं दिली जातात त्याचा खर्च आहे का, हे शासनाने खर्च सिद्ध करून दाखवायला पाहिजे. तुमच्या कर्मचाऱ्यांच्याच पगारात आमदार खासदारांचे पगार दाखवले जातात असं तुम्हाला म्हणायचं आहे? जर सरकार 88% वेतनावर खर्च करते असं म्हणत असेल आणि आमचा खर्च 35%च्या वर जात नाही, महामधला फुगवटा कोणी निर्माण केला, त्याचे कोणते हेड्स आहेत, याची आकडेवारी सरकारने आमच्या समोर द्यावी, खरी द्यावी, म्हणजे त्याच्यावर चर्चा होऊन जाईल. म्हणजे प्रत्यक्षात असं आहे की सर जसं म्हणतायत की 30 ते 35% खर्च, सरकारचा खर्च जो आहे तो कर्मचाऱ्यांच्या पगारावरती आणि पेन्शनवरती खर्च होतो, पण सरकारीच आकडे असं काही सांगतात किंवा त्यांचे प्रतिनिधी असं सांगतात की जवळजवळ 80 ते 88% खर्च जो आहे तो यांच्यावरती खर्च केला जातो. तर ही तफावत जी आहे ती मला वाटतं ती समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. तर नेमकं आता पुढची रणनीती कशी असणार आहे, आणि तुम्ही बेमुदत संपावरती जायचं म्हणतायत तर ते कसं असणार आहे नेमकं? मुळात शासनाला आम्हाला हे सांगायचं की सरकारी कर्मचारी असेल किंवा शिक्षक, शिक्षकेतर असेल,
यांच्यावर जो खर्च होतो तो बोजा नाहीये, ती इन्व्हेस्टमेंट आहे. हम्म. कारण की जी राष्ट्र किंवा जे राज्य शिक्षणावर खर्च करतं, सरकारी योजनावर खर्च करतं, त्याचाच विकास होतो. जर या सरकारी कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना विकास योजनांपासून बाहेर ठेवून त्याचं कंत्राटी करून कोणतंही राज्य विकसित होणार नाही. खरं हे शासनाने जाणून घेतलं पाहिजे. दुसरं आमचं असं म्हणणं आहे की गेली 6 महिने समितीचा अभ्यास चालू आहे आणि आमच्या भावना तीव्र आहेत. देशातच नाही तर राज्यभर आता एकच नारा चालू आहे, जुनी पेन्शन योजना. किंबहुना आम्ही नारा दिलेला आहे. आता दिल्लीला 3 नोव्हेंबरला फार मोठा मोर्चा झाला आणि जो पेन्शन की बात करेगा वही देश पर राज करेगा असा आम्ही नारा दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आता चालढकल करू नका. तुमचं जे मत आहे, तुमचं जे काही सांगणं आहे ते समोर येऊ द्या. 8 नोव्हेंबरला माझे कुटुंब माझी पेन्शन या नारा देऊन आम्ही आझाद मैदानावर मुंबईमध्ये जमणार आहोत. संपाचा कॉल दिला किंवा आंदोलनाची हाक दिली की सरकार खडबडून जागं होतं. 6 नोव्हेंबरला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक साहेब, नितीन कीर साहेब, गद्रे साहेब यांनी आमच्या समन्वय समितीवर बैठक घेतली. अनेक प्रश्नावर त्यांनी सकारात्मक उत्तरे दिली, पण त्याने आमचं समाधान झालेलं नाही. कारण की ही आश्वासनं आम्ही अनेक वर्षानुवर्ष ऐकत आहोत. आणि म्हणून आता आम्ही ठरवलंय की बुधवार 8 नोव्हेंबर 2023 रोजी माझे कुटुंब माझी पेन्शन या अंतर्गत आझाद मैदानावर एक मोठा मोर्चा होणार आहे आणि या मोर्चामधून आम्ही सरकारला पुढील संपाची नोटीस देत आहोत. जर सरकारने 13 डिसेंबर पर्यंत आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही तर 14 डिसेंबर पर्यंत या राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, एसटी कर्मचारी आणि सगळ्या युनियनच्या लोकांनी ठरवलेलं आहे की 14 डिसेंबर पासून बेमुदत संप करायचा आहे. म्हणजे पुन्हा एकदा सरकारी कर्मचारी बेमुदत संपावरती जाणार आहे आणि मागणी असणार आहे जुनी पेन्शन योजना. मला असं वाटतं की 2024च्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. विधानसभेमध्ये सुद्धा कधी काय होईल याची शाश्वती नाही आहे आणि अशा काळात तुम्ही ही सगळी मागणी करतात तर त्याच्यामुळे तुमच्या मागणीला यश येवो अशा शुभेच्छा आणि आम्हाला माहिती दिलीत, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.